तर आता फिजिक्स मध्ये आपण ऑलरेडी 1D मोशन आता कंप्लीट केलेलं आहे. आज त्याच्यावर तुमची टेस्ट पण आहे. आजची फक्त फर्स्ट टेस्ट आहे त्याची. अजून 1D मोशनवर 5-6 टेस्ट होतील आपल्या पुढे चालून. आता आपल्याला 2D मोशन जे आहे, ज्यामध्ये प्रोजेक्टाइल मोशन आहे, सर्क्युलर मोशन आहे आणि रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचा एक कॉन्सेप्ट आहे. हे सुरू करण्यापूर्वी 2 टॉपिक शिकायचे. त्यात मेन आहे हा वेक्टर्स. आज आपण वेक्टर स्टार्ट करतोय. इथून पुढे 2 ते 3 दिवस फुल वेक्टर डीप मध्ये समजून घ्यायचंय. खूप साऱ्या गोष्टी आहेत. वेक्टर्स हा वर्ड आपण 6-7 स्टँडर्ड पासून ऐकतोय. नाही. फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी, ऍक्सिलरेशन इज वेक्टर क्वांटिटी. हे आपण ऐकतो. वी जस्ट हिअर इट. बट वी हॅव टू यूज इट प्रॉपरली इन जेई प्रिपरेशन. पूर्ण फिजिक्स मध्ये आता वेक्टरचा एक खूप मोठा रोल आहे. तर आपण याला एक डेडिकेटेड चॅप्टर म्हणून शिकत आहोत. वेक्टर काय आहे? आपल्याला आतापर्यंत माहित होतं. गोष्टींकडे लक्ष द्या आता, बिलकुल नो टाइमपास. आपण पहिल्याच दिवशी पाहिलं, आपण अशा क्वांटिटीची स्टडी करतो फिजिक्स मध्ये ज्यांना आपण मेजर करू शकतो आणि म्हणून आपण त्याला फिजिकल क्वांटिटीज म्हणतो. These quantities are physical because these all can be measured by various means. वेगवेगळे आपण वापरतो नाही सर. आता या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत, या बेसिकली आपण 3 पार्ट मध्ये कॅटेगराइज करतो. सगळेजण 2 म्हणतात, मी तुम्हाला तिसरी एक सांगतोय. तिसरी आपण आत्ता शिकत नाही. तिसरी आपण इंजिनिअरिंग मध्ये शिकतो. पण आत्ता 2 क्वांटिटी ज्या आपण आतापर्यंत शिकत आलोय. All physical quantities can be classified into either scalar, ठीक आहे, or vector, and third is also there, that is called tensor. टेन्सर्स पण असतात. आता हे आपण कधी शिकत नाही जेई मध्ये. तर हे काय आहे हे थोडंफार तुम्हाला 12th स्टँडर्ड मध्ये गेल्यावर कळेल. अजून सिद्धी त्यांना झालं नाही. टेन्सर पर्यंत अजून त्यांना नेलं नाही. तर टेन्सर फक्त आज तुम्ही नाव ऐका. असतं म्हणून या चॅप्टर मध्ये आहे म्हणून बोलायला. ठीक आहे. आता स्केलर आणि वेक्टर आपण फ्रिक्वेंटली ऐकत आलो. पण आता आपण त्याला ऍज अ चॅप्टर शिकणार आहोत. समजून घ्या. तर स्केलरला इन शॉर्ट आपण काय म्हणतो? या ज्या क्वांटिटीज असतात त्यांना फक्त एक मॅग्निट्यूड असतं. आता मॅग्निट्यूडचा लिटरल मिनिंग काय आहे? न्यूमेरिकल व्हॅल्यू. त्यांना एक न्यूमेरिकल व्हॅल्यू असते. वेक्टर मध्ये मॅग्निट्यूड असतं, नो डाऊट, आणि डायरेक्शन असते. हे आपण 10वी पर्यंत ऐकलंय. या 2 क्वांटिटी आहेत, तर आपण त्याला वेक्टर म्हणायचं का? नो. फक्त 2 वर वेक्टर होत नाही आणि हाच मेन पॉइंट आहे. 10वी पर्यंत आपण फक्त एवढं ऐकलंय की वेक्टर होण्यासाठी मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही पाहिजे. नो प्रॉब्लेम. पण ह्याला अजून एका गोष्टीची गरज आहे. हे मेन आहे, डायरेक्शन अलॉंग विथ. यांनी काय केलं पाहिजे? अलॉंग विथ फॉलोइंग वेक्टर ऍडिशन प्रॉपर्टी. कोणालाही वेक्टर म्हणायचं असेल तर त्यांनी मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन सोबत अजून काय केलं पाहिजे? वेक्टर ऍडिशन प्रॉपर्टीला फॉलो केलं पाहिजे. आता ही मेन गोष्ट आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपण जे शिकतो करंट इलेक्ट्रिसिटी, तर करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये तुम्ही काय पाहता? आपण सर्किट पाहतो. या सर्किट मध्ये आपण पाहतो पॉझिटिव्ह टर्मिनल कडून एखादा चार्ज निघाला क्यू. तो चार्ज पर युनिट टाइम आपण काढला की तो करंट म्हणतो. तर आय करंट निघाला क्यू बाय टी. करंटची डायरेक्शन आपण 2 प्रकारे घेत असतो, कन्व्हेन्शनल डायरेक्शन आणि इलेक्ट्रॉनिक डायरेक्शन. तर आपण जर याला सर्किटला या पद्धतीने जोडलं तर आपण पाहतोय, हा सर याच्यातून एक करंट निघाला, लेट से 3 अँपिअरचा करंट निघाला. हा 3 अँपिअरचा करंट इथे आला, फिरून मग तो इथे आला. ओके, तोच मग इथे आला, इथे आला आणि वापस बॅटरीमध्ये चार्ज वापस आला. तर बॅटरीचं काय काम असतं? बॅटरीचं काम फक्त चार्जला या सर्किटमध्ये फिरवणं असतं.
बॅटरी कधीही चार्ज किंवा एनर्जी क्रिएट करत नाही. कारण आपल्याला एनर्जी कन्झर्वेशन लॉ माहिती आहे, की एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉइड. आपण क्रिएट तर बॅटरी क्रिएट करत नाही. बॅटरी काय करते, ऑलरेडी त्याच्यात एनर्जी आहे. त्या एनर्जीला ती फक्त त्या सर्किटमध्ये रोटेट करते, फिरवते. म्हणजे तुम्हाला 2 गोष्टी कळल्या, की याच्यात जो करंट आहे बघा, त्याचा मॅग्निट्यूड माहिती आहे. सर 3 एम्पियर आहे. एक न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे ना, मॅग्निट्यूड आहे 3 एम्पियर आणि लगेच तुम्ही काय म्हणलं, सर याला डायरेक्शन पण आहे. कोणती आहे? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. सिरियसली शिका हां, आपण काय टाईमपास म्हणून हा पिरियड घेतला नाही. आता हे उद्या रिपीट होणार नाही. नीट समजून घ्या. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आहे. तर आपण 10th स्टँडर्डच्या नॉलेजपर्यंत काय म्हणतो? हां, मॅग्निट्यूड पण आहे, डायरेक्शन पण आहे. सो करंट इज अ वेक्टर क्वांटिटी. इन फॅक्ट करंट इज नॉट अ वेक्टर क्वांटिटी. आणि हाच मेन पॉइंट आहे, जिथे पहिला झटका बसते स्टुडंट्सला. 10वी पर्यंत काही ना काही शिकतात. पण वेक्टर म्हणण्यासाठी ऍक्च्युली 3 कंडिशन असतात. मॅग्निट्यूड पाहिजे, डायरेक्शन पाहिजे. हे तर 2 पाहिजेच, नो डाउट. पण तिसरं आहे त्यांना वेक्टर ऍडिशन प्रॉपर्टी फॉलो केली पाहिजे. आणि तेच आपल्याला या पूर्ण चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. हा पूर्ण चॅप्टर तुम्हाला 2-3 गोष्टी शिकवतो. एक वेक्टर काय असतं, वेक्टरचे टाइप्स कोणते-कोणते असतात, फिजिक्समध्ये आपण कोणकोणते वेक्टर यूज करतो, त्याच्यानंतर वेक्टरचं ॲडिशन सबट्रॅक्शन कसं होतं, त्यानंतर वेक्टरचं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन कसं होतं आणि वेक्टरचं रेझोल्यूशन कसं होतं. वेक्टर रिझॉल्व्ह करता आले पाहिजे. तर एवढ्या गोष्टी पूर्ण वेक्टरमध्ये शिकायच्या असतात. आयदर यू आर लर्निंग दिस इन मॅथ्स और फिजिक्स. In mathematics, you have to learn some extra concepts also. So that vector in mathematics is given in your 12th standard mathematics, not in 11th. Physics मध्ये तुम्ही वेक्टर फक्त एवढं वापरणार. मॅथ्स मध्ये ते एवढं आहे. मॅथ्स मधलं वेक्टर खूप डीप आहे. अजून यांचंही झालं नाही. आता या महिन्यात ते वेक्टर शिकणार आहे. ठीक आहे. तर आता ह्यांचं वेक्टर फिजिक्स पुरतं झालेलं आहे. ते नाहीतर ते इतके दिवस टिकलेच नसते फिजिक्स मध्ये. तेवढं त्यांचं झालेलं आहे. पण आता मेन आहे. इथून काम सुरू झालं. तर मॅग्निट्यूड डायरेक्शन आहे. स्टील आपण म्हणतो की करंट आय इज नॉट अ वेक्टर. तर आजपासून लक्षात ठेवा की करंट ही स्केलर क्वांटिटी आहे. कसं काय सर डायरेक्शन आहे? नाही. कारण ते वेक्टर ऍडिशन फॉलो करत नाही. असं का झालं? तर एक जंक्शन रूल लागतो फिजिक्समध्ये. हा जंक्शन रूल एक फिजिसिस्ट होते किर्चॉफ, त्यांनी दिलेला आहे. तुम्ही याच्याबद्दल 11वी-12वीला शिकाल. तर जंक्शन रूल काय सांगतो, असं समजा, तर तुमच्या लँग्वेजमध्ये सांगतो. 3 वायर जोडलेत एकमेकाला. दिसतंय इथं? 3 वायर जोडले. आणि आपण असं पाहिलं किंवा चला याला आपण असं पाहूया. या डायरेक्शनमध्ये इकडून समजा 3 एम्पियर करंट आला आणि इकडून 4 एम्पियर करंट आला. आणि तो या ठिकाणी जंक्शनला आला. जंक्शन इज अ प्लेस वेअर चार्जेस मीट इच अदर. दे गेट ऍड अप. ऍड होतात. 3 एम्पियर 4 एम्पियर इथं आला, 2 ऍड झाले. नाउ ऍडिशन इज ऑफ 2 टाइप्स. एक स्केलर अँड सेकंड इज वेक्टर. असं लक्षात आलं. आता हे कुठं पाहतात? ॲमीटर मध्ये पाहतात. तुम्ही 10th स्टँडर्डला पाहिले. व्होल्टमीटर, ॲमीटर आपल्या सिलेबसमध्ये होते. ॲमीटर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मध्ये ए लिहिलेलं असतं सर्किटला. इथं व्ही लिहिलेलं असतं व्होल्टमीटर. तर ॲमीटर सांगतं रीडिंग. आता ह्याने ॲमीटरवर पाहिलं, इथं 3 एम्पियर आला, इकडून 4 एम्पियर आला. मग वेक्टर ॲडिशन असतं, तर ह्याची सम 5 आली असते. बघा, पण हे वेक्टर नाही, स्केलर आहे. तर याची सम येणार 7 एम्पियर. म्हणजे आपलं जनरल ॲडिशन आहे, अल्जेब्रिक ॲडिशन आहे. 3 + 4 किती असतात? 7. तर हे लक्षात आलं. म्हणजे ह्याने काय केलं? मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन आहे, पण याच्याकडे वेक्टर ॲडिशन नाही. हा प्रॉब्लेम आहे करंटचा. म्हणून आपण करंटला म्हणतो स्केलर. आजपासून पुढचे 2 वर्ष लक्षात ठेवायचा, करंट इज अ स्केलर क्वांटिटी. सर मग हा वेक्टर असता तर? फॉर एक्झाम्पल, आता जो फोर्स आहे, फोर्स बिलकुल मॅग्निट्यूड आहे, फोर्सला डायरेक्शन आहे आणि फोर्स वेक्टर ऍडिशनला सुद्धा फॉलो करतो.
आता याचं तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल देतो. असं समजा की माझ्याकडे या ठिकाणी एक ब्लॉक आहे. आता असं समजा तो जो ब्लॉक आहे, समजा एक असा ब्लॉक आहे. या ब्लॉकला मी काय केलं, फोर्स लावला. तुम्ही इमॅजिन करा. एकाने या डायरेक्शनने ढकललं. तर ब्लॉक जो आहे तो इकडे ऍक्सिलरेट होईल. आता ऍक्सिलरेट वगैरे विचार नका, झाले 1D मध्ये. तर ऍक्सिलरेशनचा अर्थ आहे द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. पुढे पुढे जाणं थोडक्यात. एकाने इकडे ढकलला, नीट पहा. आणि एकाने काय केलं, याला या डायरेक्शन मध्ये ढकल, या डायरेक्शन मध्ये. आता हा इकडे ढकलतो, हा इकडे ढकलतो. तर बघा, तुम्ही इमॅजिन करा, याची जी डायरेक्शन आहे ती इकडे आहे, ठीक आहे, आणि याची डायरेक्शन इकडे आहे. तर हे इकडं जाय फेकायले, हे इकडं फेकायले. त्या दोघांच्या भांडणात काय होतं माहितीये, हा म्हणतो ठीक आहे, तुम्ही दोघं मला कुठेही ढकला, मी तुमच्या दोघांच्या मधून निघून जातो. मधून निघून जातो. म्हणजे काय काय झालं, आता ही डायग्राम अशी दिसेल. बघा, एक फोर्स वर जाणार आहे, दिसतो, हा फोर्स वर जाणार आहे. हा फोर्स बघा राईटला जाणार आहे. सर तो वर होता, खाली कसा आला, आजच शिकायचं. त्याला आपण पॅरलल शिफ्टिंग ऑफ वेक्टर्स म्हणतो. शिकू आपण. बघा, रिझल्टंट कुठे गेला, दोघांच्या भांडणात जो भेटतो तो रिझल्ट असतो. रिझल्ट असा गेला. दिस इज वेक्टर. आता तुम्ही बघा, सर मग वेक्टरचं ऍडिशन कसं झालं, तर असं समजून चला की इकडून लावलेला समजा 3 न्यूटन फोर्स होता. फोर्स बद्दल बोलतो मी आता. आणि इकडे मी 4 न्यूटन लावला. जसं इथे 3 अँपियर 4 अँपियर होतं. आता इथे 3 न्यूटन 4 न्यूटन लावलं. जर हा वेक्टर नसता तर रिझल्टंट किती आला असता, 7 न्यूटन. नॉर्मल असता तर. पण नाही, असं होत नाही. आपल्या लक्षात आलं की हा तर 5 न्यूटन आहे. सर 3 + 4 5 कसे होतात, चलो आगे देखेंगे. आता बघा, एक फोर्स असा होता, एक वर जाणारा होता. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. इमॅजिन करा, हा समजा 4 अँपियर आहे, हा 3 अँपियर आहे. रिझल्टंट कसा गेला, असा गेला. तुम्ही एक काम करा, या वेक्टरला उचला, याला उचला फक्त, याला इथं आणा. बघा, वेक्टरला तुम्ही शिफ्ट करू शकता. दिस इज द प्रॉपर्टी. समजून घ्या. पण शिफ्ट करताना दोन गोष्टी, मॅग्निट्यूड चेंज नका करू. सो वी आर नॉट अलाउड टू चेंज द मॅग्निट्यूड. सर मॅग्निट्यूड बदलणं म्हणजे त्याला कमी जास्त करणं. दिस इज मॅग्निट्यूड चेंज. म्हणजे 4 अँपियर पेक्षा कमी झाला, 4 पेक्षा जास्त झाला. सो नो. इफ वी काय म्हणूया त्याला, मेक शुअर द मॅग्निट्यूड इज कॉन्स्टंट अँड डायरेक्शन इज ऑल्सो कॉन्स्टंट. बघा, तो वर चाललाय, तर मी फक्त काय करतोय, आता बघा हा पेन, याचा मॅग्निट्यूड म्हणजे याची लेंथ आणि याचं डायरेक्शन इकडे. तर मी काय करतो, या पेनची लेंथ तर आता फिक्स आहे, याचं डायरेक्शन असं नाही करायला मी. असं होतं ना, या पेनला त्याच डायरेक्शनला ठेवून मी इथं आणलं, काय फरक पडला, तिकडेच चालले. आधी जिथं जात होतं तिकडेच जात आहे, आणि जी लेंथ आहे तीच आहे. म्हणजे मॅग्निट्यूडही चेंज नाही, डायरेक्शनही चेंज नाही. देन वी कॅन शिफ्ट द वेक्टर्स वेर एव्हर वी वॉन्ट टू. समजलं. आणि यालाच म्हणतात फिजिक्समध्ये पॅरलल शिफ्टिंग. आपण या वेक्टरला पॅरलली शिफ्ट केलं. एवढी सर्कस का करायची, आता कळेल. 5 आन्सर काय येतं. तर सांगा, याचा मॅग्निट्यूड किती होतं, 4. आता याला इकडे आणलं तरी 4च राहील. हा 3 आहे, हा 4 आहे. चला, आठवले का 7th स्टँडर्डचे पायथागोरस. तर 3 आणि 4 असेल तर पायथागोरसचा आन्सर किती असते, समजे. तर 5 आन्सर का आलं, इथे तुम्ही लावलं वेक्टर ऍडिशन. अरे अँपियर झाले, ते न्यूटन करा. समजलं. तर हा जर फोर्स F1 असेल, हा फोर्स F2 असेल, तर हा त्यांचा आहे Fr. त्याला आपण रिझल्टंट फोर्स म्हणतो. तर वेक्टर काय सांगतं, Fr इज F1 प्लस F2. इसको बोलते हैं वेक्टर एडिशन. हा फॉर्म्युला नाहीये, फॉर्म्युला नंतर आहे, आधी कॉन्सेप्ट. समजलं वेक्टर मधला फरक काय. तर 3 + 4 जर 7 झालं तर ते काय झालं, स्केलर. 3 + 4 जर 5 झालं
वेक्टर. म्हणजे हा वेक्टर ऍडिशनला फॉलो करतो. सो दॅट दिस इज अ वेक्टर. आता कळलं करंट का वेक्टर नसतो? करंटकडे मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन आहे, पण करंटकडे काय नाही? वेक्टर ऍडिशन नाही. आता आजपासून 11th स्टँडर्डला आलो म्हणून लक्षात ठेवायचं की एखाद्या फिजिकल क्वांटिटीला वेक्टर म्हणायचंय तर त्याच्याकडे 3 कंडिशन असल्या पाहिजे. इफ वन ऑफ देम इज फेल्ड देन इट इज नॉट अ वेक्टर. सत्य आहे. कळलं इथपर्यंत? छान. हा, फिजिक्स मध्ये आपण शिकलो होतो दिस इज नॉर्मल, परपेंडिक्युलरच आहे. राईट अँगल ट्रायंगल बनेल केव्हा? परपेंडिक्युलर असतील तर. तेव्हा असं पण नाही. नेहमीच फोर्स परपेंडिक्युलर लागेल कशावरून? आहे की नाही? मग कसं ऍड करणार? मी जे आता तुम्हाला बोललो, हा जर 3 न्यूटनचा फोर्स इथे आहे, आता ऐका, आणि जो 4 न्यूटनचा आहे तो असा होता ना, सर तो जर असा नसून असा असेल तर? समजा हा 4 न्यूटन आहे, तर रिझल्टंट तर दोघांच्या मधूनच जातो, नो डाऊट. सर मग ह्याचं काय करायचं? तुम्ही म्हणलात तर आम्ही ह्याला उचलतो आणि इथं आणतो. आणलं? मग रिझल्टंट कुठं जाईल? असा जाईल. इज इट अ राईट अँगल ट्रायंगल? मग आता इथं पायथागोरस नाही लागत. आता काय करणार? नो, वेक्टरच आहे ते अजूनही. त्याच्यासाठी वेक्टरमध्ये एक कॉन्सेप्ट आलेला आहे बेटा. त्याचं नाव असतं वेक्टरला रिझॉल्व करणे. आणि पूर्ण आता इथून पुढे फिजिक्समध्ये हेच करायचं. तुम्हाला पुढे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, त्याच्यानंतर रोटेशनल मेकॅनिक्स, सगळीकडे वेक्टर्सला नेहमी काय करायचं आपल्याला? रिझॉल्व करायचं. तर काय करतात? या वेक्टरचा एक कॉम्पोनंट घेतात. अशा वेक्टरला सॉल्व्ह करण्यासाठी आपण याचं रिझोल्युशन करतो. त्याचा आन्सर 3 आणि 4 असेल तर इथं 5 नाहीये. त्याच्यासाठी आपल्याकडे लॉ आहे, पॅरलेलोग्राम लॉ. हां, आता ते तिकडे जायचं आपल्याला. तर ह्याचा आन्सर डायरेक्ट तसं नाही येणार. सर याचा आन्सर डिपेंड असते या 2 वेक्टर मधल्या अँगलवर. आणि त्या अँगलचा आपण घेतो कॉस थिटा. सो दॅट वी नीड टू लर्न ट्रिग्नोमेट्री व्हेरी वेल. तर कॉस थिटावर डिपेंड असतो हा. सर मग इथं नसतो का? इथे पण असतो. पण 2 वेक्टर मधला अँगल 90 डिग्री आहे. तर कॉस 90 ची व्हॅल्यू आपल्या सगळ्यांना माहिती आहे 0 असते. कॉस 0 1 असतो. आता तुम्हाला तर फंक्शनमध्ये शिकवलंय. कॉस 90 0 असतो. आणि त्याच्यामुळे कॉस 0 म्हणजे कॉस 90 0 झाल्यामुळं याचा आन्सर कॉसमध्ये येतच नाही. त्या अँगलवर डिपेंड राहत नाही. ते त्या अँगलवर डिपेंड असतं. तर हे आपल्याला या चॅप्टरमध्ये पुढे शिकायचं. आता वेक्टर काय हे कळलं. आता वेक्टरबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी. आता बघत चला. वेक्टर सगळ्यात पहिल्यांदा रिप्रेझेंटेशन. कोणत्या वेक्टरला कसं दाखवतात? समजा मी लिहिला वेक्टर ए, तर ए काढून त्याच्या डोक्यावर असा एक ॲरो देतात. वेक्टरचे जे नाव आहेत ते तुम्ही कॅपिटल लेटरमध्ये द्या. पुढे चालून स्मॉल दिले जाते, नो प्रॉब्लेम. पण शक्यतो वेक्टर ए, वेक्टर बी, फोर्सचा वेक्टर, व्हेलॉसिटीचा वेक्टर, डिस्प्लेसमेंटचा वेक्टर, ॲक्सेलरेशनचा वेक्टर, टॉर्कचा वेक्टर, एटसेट्रा, हे सगळे वेगवेगळे वेक्टर्स आहेत. टॉर्क इज अ फोर्स, रोटेशनल मेकॅनिक्स मधला फोर्स. हा फॅन ज्या फोर्समुळे फिरतोय तो टॉर्क आहे. आपल्या गाडीचं टायर मग त्याला टॉर्क म्हणतात, न्यूटन मीटर. तर टॉर्क इज अ फोर्स बट विथ डिस्टन्स. म्हणून टॉर्क आणि फोर्स एक्झॅक्टली सेम नाही. दीज आर डिफरंट बट दीज ऑल आर वेक्टर्स. तर वेक्टरला नेहमी रिप्रेझेंट कसं करा? कॅपिटल लेटर्स मध्ये. हे झालं रिप्रेझेंटेशन. त्याच्यानंतर सर नंतर असतं कोणत्याही वेक्टरला एक मॅग्निट्यूड असतो, न्यूमेरिकल व्हॅल्यू असते ना. मी आता म्हणलं फोर्स आहे. किती फोर्स लावला? 3 न्यूटन. तर 3 कोण आहे? मॅग्निट्यूड आहे. तो तुम्हाला सांगतोय की तुम्ही फोर्स जास्त लावला का कमी लावला. हे त्याचं काम आहे. तर मॅग्निट्यूड, मॅग्निट्यूड कसं लिहितात? सर हा वेक्टर ए आहे, त्याला मॉड लावतात. हे झालं मॅग्निट्यूड. तर मग प्रत्येक वेळी असं लिहायचं का? नाही. तर तुम्ही फक्त ए लिहिला, वरचा बाण काढून टाकला
आणि बाजूला हे पण नाही लावलं मॉड. तर असं लिहा किंवा असं लिहा. हे बोथ रिप्रेझेंट मॅग्निट्यूड. म्हणजे एक्झाम्पल, मी जर तुम्हाला म्हणलं एक फोर्स वेक्टर आहे, ज्याचं मॅग्निट्यूड 3 न्यूटन आहे. तर मी याला असं लिहितो, एफ फोर्सचा मॅग्निट्यूड 3 न्यूटन आहे. और तुम्ही डायरेक्ट लिहिता, फोर्स इज 3 न्यूटन. दिस इज मॅग्निट्यूड. अजून फोर्समध्ये काय असतं सर? त्याच्यानंतर बघा, पॅरलल शिफ्टिंग. मी आता सांगितलं ना तुम्हाला, आपण कोणत्याही वेक्टरला काय करू शकतो? पॅरलली शिफ्ट करू शकतो. त्यासाठी काय कंडिशन आहे? नंबर 1, मॅग्निट्यूड मस्ट बी सेम. वेक्टरचा मॅग्निट्यूड बदलायचा नाही. आणि सेकंड कंडिशन, डायरेक्शन ऑफ वेक्टर इज अल्सो सेम. डायरेक्शनही बदलायची नाही. तर एखाद्या वेक्टरला तुम्ही मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन कॉन्स्टंट ठेवून कुठेही या स्पेसमध्ये फिरवू शकता. समजलं? तर त्याला आपण म्हणतो पॅरलल शिफ्टिंग. जसं मी जर तुम्हाला म्हणलं, एक वेक्टर इथं आहे. थोडंसं लक्ष द्या बेटा. आता मी महत्त्वाच्या गोष्टी सांगायलो. वेक्टर ए आहे, असा चाललाय. आणि तुम्हाला म्हणलं एक दुसरा वेक्टर इकडे चाललाय, बी. हा बी वेक्टर आहे. आता मी काय म्हणतो, सर यांचा रिझल्टंट काढायचा आहे. तर म्हणतो, "सर, हे तिकडे चालले, इकडे चालले, दोघांमध्ये कुठला अँगलही नाही. काही कनेक्शनच नाही." असं जर म्हणलं, की ही एका कारची व्हेलॉसिटी आहे आणि ही दुसऱ्या कारची व्हेलॉसिटी आहे. तर या दोघांच्या व्हेलॉसिटीला ॲड केलं, तर रिझल्टंट व्हेलॉसिटी कशी जाईल? दोघाला ॲड करायसाठी जवळ आणावं लागेल. ते जवळ आणण्यासाठीच काय असतं? शिफ्टिंग. पण शिफ्टिंग कशी? पॅरलल. या वेक्टर बीला जर मला वेक्टर ए कडे आणायचा असेल, समजून घ्या, खूप महत्वाची गोष्ट आहे. वेक्टर बीला जर वेक्टर ए कडे आणायचा असेल, तर मी उगाच बीची लेंथ बदलू शकतो का? त्याला या गावाला जायचं होतं. मी उगाच म्हणतो, "नाही, नाही, तू इकडे जाय." नाही. त्याला जिकडे जायचं तिकडेच ठेवा. म्हणून पॅरलल शिफ्टिंग काय सांगतं? यू कॅन शिफ्ट द वेक्टर्स व्हेरेव्हर यू वॉन्ट, बट देअर मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन मस्ट बी रिटेन्ड. ते नाही बदलायचं. सर मग काय करणार? एक काम करू आपण. या दोघांना घेऊ. हे आपले 2 वेक्टर. असं समजा, हा वेक्टर आहे. मी काय करतो बघा, या वेक्टरचं डायरेक्शन तेच आहे. बघा, मी डायरेक्शन बदलत नाहीये. डायरेक्शन बदलणं म्हणजे याला रोटेट करणं. आता हे बघा, जिकडे जायचं तिकडंच आहे की नाही बघा. डायरेक्शन तेच आहे. लेंथही तीच आहे. तर इथं होता की नाही तो? तर मी याचं डायरेक्शन न बदलता याला आणून इथं बसवलं. आता बघा, 2 वेक्टरमध्ये एक रिलेशन मिळालं. समजलं? ह्याला म्हणतात पॅरलल शिफ्टिंग. ऑर हे तर तुम्ही याला आणलं. ऑर मध्ये या. सेम वेक्टर घ्या. आता मी काय करतो, इथे समजून घ्या. हा जो वेक्टर आहे, त्याची डायरेक्शन मॅग्निट्यूड चेंज न करता पॅरलली शिफ्ट झाले. बघा, दोन्ही आता सेम दिसायलेत की नाही? तुम्ही कोणालाही पॅरलली शिफ्ट करा. बरं, 2 का पोझिशन सेम झाल्या? व्हॉट इस द रिझन? तुम्ही त्याचं मॅग्निट्यूडही बदलली नाही, डायरेक्शनही बदलली नाही. फक्त शिफ्ट केलं, तुम्हाला पाहिजे होतं म्हणून केलं. This is the main property of vectors. And in vectors, it is allowed. It is valid. Scientifically, it is proved. So we can parallelly shift any vector, keeping these 2 points. आता याच्यानंतर पुढे या. आता मेन गोष्ट सुरू होते. वेक्टर्सचे हे पॉइंटच आहेत जे तुम्हाला हेल्प करतील. पुढचा पॉइंट आता असतो झिरो वेक्टर. झिरो वेक्टर काय? सर असा कोणताही वेक्टर ज्याचा मॅग्निट्यूड 0 आहे. म्हणजे त्याला लेंथच नाही. असा कोण असतो बरं? वेक्टर ज्याचा कुठली लेंथच नाही. व्हेलॉसिटी वेक्टर आहे. मी म्हणलं एका ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी 0 आहे. एका ऑब्जेक्टवर लागलेला फोर्स 0 आहे. म्हणजे बघा, आता हा जो माऊस आहे, त्याच्यावर आता खूप सारे फोर्सेस लागायलेत. पण तो जागेवरच आहे. तर सगळ्या फोर्सची सम 0 झाली त्यामुळे तो जागेवर आहे. तर त्याच्यामध्ये सगळे फोर्स म्हणजे बघा, मी याला इकडून ढकलायलो, याला इकडून ढकलायलो. बघा, फोर्स तर दोन्हीकडे आहेत. पण तो तर जागेवरच आहे. कारण वेक्टर आहे. तर हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह. तर बघा, हा फोर्स आणि हा फोर्स ॲड करून आन्सर किती आलं?
0 तर वेक्टर 0 झाला की नाही? रिझल्टंट असतो तो ऍक्च्युली. वेक्टर विथ मॅग्निट्यूड 0 इज नोन ॲज 0 वेक्टर. समजलं इथपर्यंत? छान. 0. सर मग वेक्टर आहे त्याला डायरेक्शन द्यावं लागेल तुम्हाला. कसं कसं ते ऐकल? सर याला डायरेक्शन काय राहील? अरे बाबा याला लेंथच नाही. या वेक्टरला लेंथच नाही. मग याची डायरेक्शन काय असेल? तर त्याला एक शब्द आहे मॅथ्समध्ये, सायन्समध्ये आर्बिट्ररी. आर्बिट्ररीचा अर्थ एनी डायरेक्शन. मी रस्त्यावर उभा आहे. ठीक आहे? असा उभा आहे. फक्त उभा आहे. तर सांगा माझी डायरेक्शन सांगू शकता का? तुम्ही म्हणता तुमच्या मनावरच आहे कुठं जायचं. माझ्या मनावर आहे. मी इकडे चालत जाईल किंवा इकडे जाईल किंवा इकडे जाईल किंवा इकडे जाईल, इकडे जाईल, इकडे जाईल. कुठेही जाऊ शकतो की नाही? कारण मी एका जागेवरच आहे. मला आता कोणतीच व्हेलॉसिटी नाही. लेट्स से याची व्हेलॉसिटी वेक्टरचा मॅग्निट्यूड 0 आहे. तर मी काय म्हणतो, सर व्हेलॉसिटी 0 म्हणजे ॲक्सिलरेशन 0. कारण रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी 0. v मायनस u बाय टी इज 0. तर या केसमध्ये ॲक्सिलरेटेड नाहीये बॉडी. ॲट रेस्ट आहे. आता रेस्टवर असलेल्या बॉडीची काय डायरेक्शन आहे? आता या माऊसची काय डायरेक्शन आहे? कोणत्या डायरेक्शनला राहू शकतो हा? म्हणून 0 वेक्टरची डायरेक्शन काय असते? आर्बिट्ररी, एनी डायरेक्शन. समजून घ्या आता हे सगळ्यात मेन गोष्टी आहेत. आता वेक्टरमध्ये सगळ्यात महत्वाचा प्राणी आहे आणि तोच सगळ्या गोष्टी ठरवतो. युनिट वेक्टर. नावावरून कळतं. सर याचा मॅग्निट्यूड 1. युनिटचा अर्थ काय असतो? 1. असा कोणताही वेक्टर ज्याची लेंथ 1 आहे. ठीक आहे? आणि याची डायरेक्शन असते अलोंग गिवन ॲक्सिस. तुम्ही कोणत्या ॲक्सिसवर बोलताय? चला बघूया युनिट वेक्टर कसा असतो. पहा मी काय करायलो. आता तुम्हाला शिकवताना माझ्या टेक्निक मी थोड्याशा चेंज केलेल्या आहेत. मी दरवर्षीच करतो. आता हे 3 ॲक्सिस आहेत. सगळ्यांना माहिती आहे? हा एक्स, हा वाय आणि हा झेड. तर मी म्हणलं की एक बॉडी इथं ओरिजिनवर होते. ठीक आहे? ओरिजिनवर. आणि मी म्हटलं, "तो झाला पेपर? जमत नाहीये? ऐसा कैसा हुआ? अरे आज तो बहुत इसका मतलब आप प्रैक्टिस नहीं किए." चला. प्राप्ती देखो बेटा नहीं तो ऐसा ही बैठना पड़ेगा 1 साल के बाद. ऐका मी काय सांगायलो. तर हा जो वेक्टर आहे, या वेक्टरला आता कुठं-कुठं जायला चान्स आहे? सर एक्स, वाय किंवा झेडमध्ये. तर समजा तो एक्स डायरेक्शननं गेला. आणि किती गेला? 1 युनिट. किंवा तो वाय डायरेक्शनने गेला 1 युनिट किंवा तो झेड डायरेक्शनने गेला 1 युनिट. या सगळ्यांची लेंथ किती मानली मी? 1, 1, 1. म्हणून ह्याचं नाव झालं युनिट वेक्टर. पण सर डायरेक्शन युनिट वेक्टर सगळ्याची सेम नाहीये. अलोंग एक्सिस वाला जो असतो एक्स एक्सिस वाला. सर मग ह्याचा वेक्टर काय? समजा मी म्हणलं हा जो वेक्टर आहे, तो समजा वेक्टर ए आहे, हा वेक्टर बी आणि हा सी आहे. तर म्हणलं वेक्टर ए जो आहे, त्याला मी कसं रिप्रेझेंट करणार? त्याचा मॅग्निट्यूड आहे 1. युनिट वेक्टर. युनिट वेक्टरला लिहितात डोक्यावर असं एक चित्र काढून. कॅप. ए कॅप. इट इज रीड ॲज ए कॅप. सर मग याची डायरेक्शन काय? ए कॅप काय झाला? युनिट वेक्टर. याचा अर्थच आहे याचा मॅग्निट्यूड 1 आहे. सर पण ह्याची डायरेक्शन कुठे आहे? पॉझिटिव्ह एक्स कडे आहे. तर पॉझिटिव्ह एक्स साठी आपण लिहितो आय. आता एक काम करा. आय जर आपण लिहिला तर हा कॅप आयच्या डोक्यावर देतो. ए आय कॅप. आता याच्यावर अर्थ काय कळला? की याचा मॅग्निट्यूड सध्या 1 आहे आणि तो कोणत्या डायरेक्शनला जात आहे? पॉझिटिव्ह एक्स. तर तो पॉझिटिव्ह एक्स चालला हे कोण सांगतंय? हा आय कॅप सांगतो. आय कॅपचा अर्थ काय? युनिट वेक्टर आहे. त्याची डायरेक्शन कुठे आहे? पॉझिटिव्ह एक्स कडे. सांगा याला काय म्हणाल? बी ला काय म्हणाल? सर बी आहे. पण बी कुठे चाललाय? पॉझिटिव्ह वाय कडे. तर त्याला लिहितात जे कॅप. ठीक आहे? आणि सी वेक्टर आहे. सर सी वेक्टर त्याला लिहितात सॉरी के कॅप. तर हे आय कॅप, जे कॅप, के कॅप इथून पुढे आपल्या मागे खूप दिवस चालणार आहेत. म्हणून आपण ह्याला इथे लक्षात ठेवू. आय, जे, के हे आहे. सर मग अजून काय असतात का? बिलकुल असतात. चला.
याच्या या डायरेक्शन मध्ये एक वेक्टर काढूया, या डायरेक्शन मध्ये एक काढूया आणि या डायरेक्शनला एक काढूया. आता हे कोण आहे? सर वर प्लस वाय खाली मायनस वाय, इकडे मायनस झेड, इकडे मायनस एक्स. आता जर आम्ही युनिट वेक्टर्स काढले, समजून घ्या, जर आता युनिट वेक्टर्स काढले, बघा या डायरेक्शनला एक काढला, या डायरेक्शनला एक काढला, या डायरेक्शनला एक काढला. आता याला काय म्हणणार? सर जो एक्सच्या निगेटिव्ह कडे चाललाय तो असेल निगेटिव्ह ए आय कॅप. एक्स कडेच आहे, एक्स कडेच आहे, पण कोणत्या डायरेक्शनला? निगेटिव्ह, म्हणून त्याला निगेटिव्ह ए आय कॅप लिहितात. पुढे निगेटिव्ह बी जे कॅप, निगेटिव्ह सी के कॅप. काय अवघड? लक्षात ठेवा, अवघड आता नाही, पुढे पुढे. आता सुरू झालं, स्टोरी सुरू झाली. ओके, आता हे युनिट वेक्टर. युनिट वेक्टरचं काम काय फिजिक्स मध्ये किंवा मॅथ मध्ये? याचं एकच काम आहे बेटा, टू से द डायरेक्शन ऑफ वेक्टर. याचं एकच काम आहे, कोणत्याही वेक्टरची डायरेक्शन सांगणे. हे काम कोणाचं आहे? युनिट वेक्टरचं. गोष्टी समजून घेत पुढे चला. आलात युनिट पर्यंत? आलात? छान. आता याच्यानंतर पुढची टाईप. आपण आता टाइप्स मध्ये आहेत हा. त्याच्यानंतरची टाईप आहे पोलार वेक्टर्स. त्याच्यानंतर सर पोलार नंतर असतो ऍक्सियल वेक्टर्स. त्याच्यानंतर आहे का सर? भरपूर आहेत. इक्वल वेक्टर्स. अजून आहे का सर? बिलकुल आहे. पॅरलल वेक्टर्स. अजून आहे का सर? बिलकुल आहे. अँटी पॅरलल वेक्टर्स. संपत नाहीत का सर? थोड्या वेळात संपतील. त्याच्यानंतर अजून एक वेक्टर असतो आणि तो आहे पोझिशन वेक्टर. आता हे शिकायचं सगळं. चला पोलार वेक्टर. पोलार वेक्टर मध्ये लक्षात ठेवायचं हॅज स्टार्टिंग पॉइंट. आता कोणताही वेक्टर ज्याचा स्टार्टिंग पॉइंट माहिती, म्हणजे तो वेक्टर कुठं सुरू झाला एवढं माहिती. म्हणजे आता मी याच्यावर एक फोर्स लावायला, तर फोर्स कोणत्या पॉइंटवर द्यायला मला पॉइंट माहिती आहे ना सुरुवातीला. तर फोर्स डिस्प्लेसमेंट, एक बॉडी कुठून सुरू झाली, इनिशियल पॉइंट माहितीये. फोर्स पहिल्यांदा कुठं लावला माहितीये. असे कोणतेही वेक्टर ज्याचा स्टार्टिंग पॉइंट माहिती आहे त्याला म्हणतात पोलार वेक्टर्स. काय याचा रूल आहे? फक्त स्टार्ट माहित असतो. स्टार्टिंग ज्याचा पॉइंट माहिती आहे त्याला आपण म्हणतो पोलार वेक्टर. फॉर एक्झाम्पल असे कोणते आहेत सर? डिस्प्लेसमेंट वेक्टर, त्यानंतर आपला फोर्स वेक्टर एक्सेट्रा. हे कोणते? पोलार वेक्टर्स. आता ऍक्सियल, ऍक्सियलचा अर्थ समजून घ्या. एक ऍक्सिस आहे का? एक ऍक्सिस आहे आणि या ऍक्सिसच्या अबाउट एक वेक्टर फिरतोय. समजलं? आता हा याच्या अबाउट फिरतोय. कसं कळायचं फिरतोय? हा फॅन बघा, भिंतीला ज्या रॉड मध्ये लावलेला आहे त्या रॉड त्याचा ऍक्सिस आहे आणि त्याच्या अबाउट तो फिरतो. तर असा वेक्टर जो एका ऍक्सिसच्या अबाउट रोटेट करतो त्याला ऍक्सियल वेक्टर म्हणतात. ऍक्सिस वर आहे, हॅज ऍक्सिस ऑफ रोटेशन. ते आपण पुढे रोटेशनल मेकॅनिक्स मध्ये शिकणार. असा कोणताही वेक्टर जो एका ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या अबाउट फिरतो, रोटेशन करतो, त्याला ऍक्सियल वेक्टर म्हणतो. आपली अर्थ ज्या ऍक्सिस होती फिरते, तर अर्थचं रोटेशन ऍक्सियल रोटेशन आहे. ओके. इक्वल वेक्टर्स. इक्वल वेक्टरचा सरळ सरळ एक अर्थ आहे. इक्वल वेक्टर का सर? ओके म्हणा, सेम मॅग्निट्यूड आणि सेम डायरेक्शन. मी जर असं म्हणलं सर एक वेक्टर ए आहे, दुसरा वेक्टर बी आहे, ए चं मॅग्निट्यूड बी चं मॅग्निट्यूड आहे, दोन्ही सेम आहेत. दोन्ही सेम आहेत बघा, तर हे झालं मॅग्निट्यूड सेम. आणि मी जर असं म्हणलं दोन्हीही आय कॅपला चालेल, म्हणजे कुठे?
पॉझिटिव्ह एक्स कडे चाललेत. म्हणजे बघा दोघांची लेंथ सेम आहे, दोघांची डायरेक्शनही सेम आहे. म्हणजे दोन्ही वेक्टर काय झाले? इक्वल वेक्टर्स. फॉर एक्झाम्पल असं समजा की हा पेन आणि हा रिमोट त्यांची लेंथ सेम आहे. म्हणजे दोघांचा मॅग्निट्यूड सेम आहे. दोन्ही बघा अशा इक्वल. सर हे इक्वल नाहीत का? बिलकुल आहेत. सेम डायरेक्शनला चालले, सेम लेंथ आहे. हे पण इक्वल वेक्टर आहे, हे पण इक्वल वेक्टर. हे आहेत का? नाही. मॅग्निट्यूड सेम बट डायरेक्शन डिफरंट. तर डायरेक्शनही सेम पाहिजे, मॅग्निट्यूडही सेम पाहिजे. त्याला काय म्हणायचं? इक्वल वेक्टर्स. समजून घेत चला. त्याला तुम्ही असं पहा. समजा मी एक वेक्टर काढला. तू नाही. एक वेक्टर अरे तू काय आला बेटा चारदा? हा एक वेक्टर काढला. याच वेक्टरला मी केलं कॉपी. बघा हा वेक्टर ए हा बी. तर दोघांचा बघा मॅग्निट्यूड सेम आहे, लेंथ सेम आहे की नाही? हे दोघांची लेंथ सेम आहे. दोघांची डायरेक्शन सेम आहे. याला आपण म्हणू इक्वल वेक्टर्स. याला आपल्याला पुढे यूज करायचंय क्वेश्चन्स मध्ये म्हणून या टाइप आहेत सगळ्या. पॅरलल वेक्टर. ऑल इक्वल वेक्टर्स आर पॅरलल वेक्टर्स. तेच आहे ना? पॅरलल दोन वेक्टरचं डायरेक्शन सेम. पॅरलल वेक्टरचा अर्थ इक्वल वेक्टर होत नाही. बट ऑल इक्वल वेक्टर्स आर पॅरलल वेक्टर्स. बट ऑल पॅरलल वेक्टर्स मे और मे नॉट बी इक्वल वेक्टर्स. का सर? याच्यात एकच कंडिशन आहे पॅरलल वेक्टर मध्ये, सेम डायरेक्शन. असे दोन वेक्टर ज्यांची डायरेक्शन सेम आहे. फॉर एक्झाम्पल मी एक वेक्टर काढला ए. बघा याची ही डायरेक्शन आहे. ही कोणती आहे सर? आय कॅप पॉझिटिव्ह एक्स. दुसरा वेक्टर आहे. बघा दोघांची डायरेक्शन सेम आहे, पण मॅग्निट्यूड वेगळे आहे. याची लेंथ वेगळी, याची वेगळी. हा वेक्टर ए हा बी. त्याच्यात तुम्ही बघा हा ए आय कॅप आहे, हा बी पण आय कॅप आहे. त्याच्या डायरेक्शन सेम आहे, पण दोघांचा मॅग्निट्यूड सेम असू शकते, नसू शकते. जर दोघांचा मॅग्निट्यूड सेम झालं तर त्याला इक्वल वेक्टर म्हणा, कारण डायरेक्शन तर सेम आहेच ना. मेन मुद्दा हा पकडायचा. याला आपण म्हणतो पॅरलल वेक्टर्स. अँटी पॅरलल वेक्टर काहीच अवघड नाही. डायरेक्शन्स आर ऑपोजिट. अँटी पॅरलल म्हणजे एक वेक्टर इकडे चाललाय आणि जो दुसरा वेक्टर आहे त्याच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये चाललाय. these आर अँटी पॅरलल. सर याच्यात काही नवीन गोष्ट शिकता येईल का? बिलकुल शिकता येईल. हा पहिला वेक्टर उचलूया, या वेक्टरवर आणूया. बघा दोघांचा मॅग्निट्यूड वेगळे पण डायरेक्शन सेम आहे. सर याचा अर्थ काय? बघा या दोन वेक्टरचा अँगल 0 डिग्री आहे. पॅरलल वेक्टर मध्ये नेहमी ओळखायचं कसं? दोन वेक्टरच्या डायरेक्शन मध्ये दोन वेक्टरने केलेला अँगल जर 0 डिग्री असेल तर अबाउट एक्स ऍक्सिस, तर तो असतो पॅरलल वेक्टर. या दोघांमध्ये बघा अँगल 180 डिग्री आहे. जर दोन वेक्टर मधला अँगल 180 डिग्री असेल तर त्याला म्हणायचं अँटी पॅरलल वेक्टर्स. इक्वल वेक्टर्स आर पॅरलल शुअर, बट ऑल पॅरलल वेक्टर्स आर इक्वल नो. सांगता येत नाही. ऑल अँटी पॅरलल वेक्टर्स आर पॅरलल रॉंग. ऑल पॅरलल वेक्टर्स आर अँटी पॅरलल रॉंग. हे अँटी पॅरलल का? ऑपोजिट डायरेक्शन आहे का यांची? नाहीये. ह्याच्यानंतर कोण आहे? पोझिशन वेक्टर. चला प्राप्ती किती दूर बसली माझ्यापासून? मी स्वतःला ओरिजिन मानलं. प्राप्ती या रूम मध्ये आहे. नीट पहा. तर प्राप्ती ज्या रूम मध्ये आहे त्याला आपण असं मानू मी फक्त फरशीहून बघतोय. 2D प्लेन मध्ये बघतोय. ती बसलेल्या फरशीहून बघतो, हाईट पासून नाही बघत. आता मला बघायचंय ऑब्झर्वर कोण आहे बघा. आठवा पहिला दिवस 1D मोशनचा फ्रेम ऑफ रेफरन्स, ऑब्झर्वर विथ टाइम आहे का? आजच परीक्षा आहे. वाचला असेल ना? हां. थोड्या वेळात आजच पेपर द्यायचा आहे. सर रिव्हिजन झालं नाही असं म्हणू नका. आता बघा इथे उभे आहेत. हा ओरिजिन आहे. आणि मी कोणाला पाहतोय? इथे समजा सर बसलेत आणि इथे आहे प्राप्ती. तर ऑब्झर्व्हरनी प्राप्तीला पाहण्यासाठी एक डायरेक्शन पकडली. आता मला प्राप्तीला बघा. मी याच्याकडे बघतोय. प्राप्तीला बघायचं. डायरेक्शन बदलावं लागेल की नाही? म्हणजे वेक्टर आहे. आणि तू किती लांब बसली आहे ठरवणारी लेंथ आहे, मॅग्निट्यूड आहे. मी असं म्हणू शकतो पार्थ इज क्लोजर दॅन प्राप्ती. कोणाला? तू सर. मी ओरिजिन आहे. तर बघा हा एक वेक्टर आहे, तू एक वेक्टर आहेस. बघा दोघांची डायरेक्शन वेगळी आहे.
पॅरललही नाही, अँटी पॅरललही नाही, इक्वलही नाही. समझ रहे हो कुछ? समजून घेत चला. तर ऑब्झर्व्हरने असं समजा की एका वेक्टर एला पाहायचं ठरवलं. तर वेक्टर जॉइनिंग एनी वेक्टर एनी ऑब्जेक्ट कोणत्या एका वेक्टरला कुठून पाहणार मी? ओरिजिन पासून पाहण्यासाठी जो वेक्टर काढला जातो. वेक्टर जॉइनिंग एनी ऑब्जेक्ट विथ ओरिजिन. समजलं? याला म्हणतात त्याचा पोझिशन वेक्टर. आता याला लिहितात कसं? कुठून पाहिलो? ओ पासून. याला लिहितात ए चा पोझिशन वेक्टर सांगा. सर ओ पासून ए पर्यंत. वेक्टर ओ ए इज नोन ॲज पोझिशन वेक्टर. समजली इथपर्यंतची स्टोरी? हे सगळे बेसिक्स आहेत. या सगळ्या गोष्टींवर आपल्याला उद्या मोठी बिल्डिंग बांधायची आहे. पॅरलल शिफ्टिंग सांगितलं, सगळ्या टाइप सांगितल्या. आपल्याला याचं ॲडिशन, सबट्रॅक्शन शिकायचंय. मग मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन शिकायचंय. मग याचं रेझोल्यूशन शिकायचंय. मग याचे क्वेश्चन्स करायचे. देन वी आर रेडी टू लर्न प्रोजेक्टाइल मोशन. 2D शिकण्याची ही बेसिक आहे. चला, इथपर्यंत कोणाला डाऊट? हे जे इक्वल वेक्टर्स, पॅरलल वेक्टर्स असतात ना, त्याला अजून एक नाव असतं. लक्षात ठेवा. मी इथं काढलं म्हणून सांगतो. कोलिनियर वेक्टर्स. एकाच लाईनवर आहेत ना, मग याला कोलिनियर वेक्टर म्हणतात. तर कोलिनियर वेक्टर ऍक्च्युली कोण असतात? पॅरलल. मॅथ्स मध्ये आपल्या डोक्यात पॅरलल म्हणलं की असंच असते. नाही. फिजिक्स मध्ये याला पॅरलल म्हणतातच. पण एकाच डायरेक्शनला असतील तरी कोलिनियरलाही पॅरललच म्हणतात. ते वेक्टरच्या डेफिनेशन मध्ये म्हणतात, जॉमेट्रीमध्ये नाही. पॅरलल लाईन्स आर कोलिनियर. नाही सर. एका लाईनवर थोडी असतं. मॅथ्स मध्ये पॅरलल लाईनचं काय डेफिनेशन आहे? ज्यांच्यातलं डिस्टन्स नेहमी सेम असतं. परपेंडिक्युलर डिस्टन्स नेहमी फिक्स असतं. कळलं बेटा इथपर्यंत? चला, किती हुशार आहात तुम्ही? सर युनिट वेक्टर नेमका कसा काढतात? बघा, एक स्पेशल टाइप आहे जिथं आपल्याला शिकायचं असते. आता आपण थोडं युनिट वेक्टरवर बोलू. लेट अ वेक्टर ए. आता एका वेक्टरला काय काय आहे? मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन आहे. अँड इट्स मॅग्निट्यूड इज ए. तर युनिट वेक्टरची डेफिनेशन आजपासून लक्षात ठेवा. युनिट वेक्टर काय असतो? दिलेल्या वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करून येणारा वेक्टर. When a vector is divided by its magnitude, then we get its unit vector. आता हा जो युनिट वेक्टर असतो, याला आपण आता असं लिहितो, युनिट वेक्टर यू. जो युनिट वेक्टर आहे, तर दिलेला वेक्टर कोणता होता? ए. एक काम करू आपण, वेक्टर ए आणि डिवायडेड बाय त्याचं मॅग्निट्यूड. वेक्टर डिवायडेड बाय मॅग्निट्यूड हा त्याचा काय आहे? युनिट वेक्टर. कोणाचा? वेक्टर ए चा. त्या डोक्यावर कॅप देतात. ही डेफिनेशन आहे. ए कॅप इज इक्वल टू वेक्टर ए डिवायडेड बाय मॉड ए. त्याचं मॅग्निट्यूड. मॉड म्हणजे मॅग्निट्यूड. एक्झाम्पल. सर तुम्ही तर म्हणला त्याची व्हॅल्यू 1 असते. 1 असते. मग कसं करणार? टेन्शन घेऊ नका. चला, मी एक फोर्स घेतो F1 3 न्यूटन, F2 4 न्यूटन. मला काढायचा रिझल्टंट. सर तुम्ही आता सांगितलं √3² प्लस 4². आता तेच केलं ना आपण. किती आलं होतं? 5 न्यूटन. तर तो वेक्टर कोण आला? 5 न्यूटन. तर पहिला वेक्टर कोण होता? 3. दुसरा कोणता होता? 5. आपण एक काम करू. या एक्झाम्पलला थोडंसं मॉडिफाय करू. आपण असं लिहू. बघा, एक एक्झाम्पल देतो. चला एक क्वेश्चनच करून बघू. त्याला युनिट वेक्टर का म्हणतात? एक क्वेश्चन करू डायरेक्ट कडे. चेक वेदर I cap upon √2 plus J cap upon √2 is a
युनिट वेक्टर or not. तर काय रूल होता? सर हा जर युनिट वेक्टर असेल, चेक करायचं ना आपल्याला, तर याचा मॅग्निट्यूड 1 यायला पाहिजे. तरच युनिट वेक्टर म्हणाल ना. तसंच काहीच काम नाही. नीट बघा. नीट बघा. लेट अस चेक मॅग्निट्यूड. लास्ट पॉइंट आहे आज, काळजी करू नका. भरमार झाली एकाच दिवसात. वेक्टर, वेक्टर, वेक्टर. ठीक आहे. मॅग्निट्यूड काढू. सर हा कोण होता? सर हा होता 1/√2 आय कॅप. काय सांगायला आता शिकवलं. सर याचा अर्थ पॉझिटिव्ह एक्स कडे जाणारा वेक्टर आहे आणि त्याचा मॅग्निट्यूड आहे 1/√2. हा युनिट नाहीये, एक पार्ट आहे. म्हणजे असं समजा की मी पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला 1/√2 फोर्स लावला. समजलं? आणि दुसरा फोर्स कुठं लावलाय? सर तेवढाच मॅग्निट्यूडचा लावलाय. पण वाय ॲक्सिसच्या वरच्या डायरेक्शनला लावला. तर मी आता म्हणल्याप्रमाणे एक फोर्स इकडे लावला, एक इकडे लावला. कळाले? हा किती होता? 1/√2. हा पण किती होता? 1/√2. मी आता सांगितलं भांडणामध्ये रिझल्टंट इकडे जाईल. तर या दोघांची सम म्हणजे कोण? याचा रिझल्टंट. सर रिझल्टंट काय राहतो? सर तुम्ही आता म्हणल्याप्रमाणे पायथागोरस लावू. चला पायथागोरस लावा. अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. तर 1/√2 चा स्क्वेअर 1/2. याचा पण 1/2. तर किती झाला? 2/2. दॅट इज 1. 1. काय आलं मॅग्निट्यूड? 1. येस. सो इट्स अ युनिट वेक्टर. तर दिलेला वेक्टर युनिट वेक्टर आहे चेक करण्यासाठी काय करा? त्या वेक्टरचं मॅग्निट्यूड काढा आणि ते 1 येते का चेक करा. सर मग ज्याचं 1 येते त्यालाच युनिट वेक्टर म्हणायचं का? येस. मग प्रत्येक वेक्टरला युनिट वेक्टर असतो का? येस. लास्ट. आता हे तर तुम्हाला चेक करायचं होतं. आता मी तुम्हाला म्हणतो, फाइंड युनिट वेक्टर ऑफ. एक वेक्टर घेतो ए, समजा तो आहे 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 4k कॅप. याचा युनिट वेक्टर काढा. याचा युनिट वेक्टर काढा म्हणजे काय? हा युनिट वेक्टर आहे का बघा म्हणलं नाही मी. एक वेक्टर आहे असा. तर याचा युनिट वेक्टर म्हणजे काय? सर याचा युनिट वेक्टर म्हणजे या डायरेक्शन मध्ये जाणारा वेक्टर. त्याची डायरेक्शन सांगा असं म्हणतोय तो. सर कसं होईल? डेफिनेशन आता काय सांगितली? कोणत्याही वेक्टरचा युनिट वेक्टर काय असतो? वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करा. शिका बरं. पुढे पेपरमध्ये हे प्रश्न राहणार आहेत. एकदम बेसिक आहे तुमचं. तर ठीक आहे. वेक्टर कोण आहे? हा स्वतःच आहे. याचं काय काढायचं? मॅग्निट्यूड. 2 वेक्टर असो, 3 असो, 4 असो, 5 असो, 500 असो, 5000 असो. सगळ्याचा रिझल्टंट मॅग्निट्यूड काढण्याची एकच टेक्निक आहे. जर याचा मॅग्निट्यूड काढायचा आहे, तर सरळ घ्या. 2 स्क्वेअर, 3 स्क्वेअर, 4 स्क्वेअर. पायथागोरस आपण दोघाला लावत होतो, तिघालाही असंच लावतात. 4 असतील तर असंच लावतात. काय येते? 4 प्लस 9 प्लस 16. सर इट इज √29. तर तुमचा मॅग्निट्यूड किती आलं? √29. अब ध्यान से देखो. दिलेला वेक्टर लिहा. 2i कॅप, 3j कॅप, 4k कॅप. त्याला कशाने डिवाइड करा? मॅग्निट्यूडने. मॅग्निट्यूड कोण आहे? दिस इज द युनिट वेक्टर. या वेक्टरचा हा युनिट वेक्टर आहे. सर कशावरून? मी आता सांगितलं युनिट वेक्टर आहे की नाही कसं चेक करतात. त्याचा मॅग्निट्यूड काढा 1 येते की नाही बघा. बघा याचा मॅग्निट्यूड काय करणार? सर याचा ना बेस सेम आहे बघा. दिसायला का? चेक करा, चेक करा. युनिट वेक्टर आहे का? चेक करण्यासाठी आता सांगितलं सर तुम्ही रूट मध्ये घ्या. पहिला कोण आहे? 2/√29 चा स्क्वेअर. 3/√29 चा स्क्वेअर प्लस 4/√29 चा स्क्वेअर. करा आता दम असेल तर. किती आलं? 4. इथे किती आलं? 9. इथे किती आलं? 16. आणि √29 चा स्क्वेअर 29. वर कोण आलं? 29. खाली 29. √1 बघा मॅग्निट्यूड किती आलं? 1. सो दिस इज द युनिट वेक्टर. तर कोणत्याही वेक्टरचा युनिट वेक्टर कसा काढायचा? त्या वेक्टरचा मॅग्निट्यूड काढा आणि त्या वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करा. दॅट विल बी द युनिट वेक्टर. मग हा वेक्टर असा ड्रॉ करा बरं. बिलकुल करा. काही अडचण नाही. आय कॅप म्हणजे कुठे चाललाय?
बघा ओरिजिन पासून इकडे चालला आय कॅप. कळलं? 3J कॅप कुठे चाललाय? सर तो वर चाललाय. 4K कॅप इकडे चाललाय. दिस इज द ड्रॉइंग. त्याची जॉमेट्री. बैठा दिमाग में? दिस इज हाऊ वी यूज कॉन्सेप्ट ऑफ वेक्टर्स इन फिजिक्स. तर कोणता फोर्स लागायलाय? कुठं चाललाय? तसाच का चाललाय? किती डायरेक्शन चाललाय? याच्यासाठी या गोष्टी असतात. आणि युनिट वेक्टरचं काम फक्त डायरेक्शन सांगणं आहे. ओके? तर उद्या आपल्याला याचं ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन डेप्थ मध्ये शिकायचंय. या गोष्टी आहेत. आता प्रिपेअर व्हा. हे आल्याशिवाय प्रोजेक्टाईल मोशन कळणार नाही. मग थोडं ट्रिग्नोमेट्री शिकायचंय. बेसिक शिकवलंय तुम्हाला. फंक्शन मध्ये शिकवलंय. चॅप्टर तर आपल्याला 4 शिकायचे ट्रिग्नोमेट्रीचे. त्यांनी आता शिकले. 1.5 वर्ष झाला तेव्हा. तुम्हाला वेळ आहे अजून.